खऱ्या अर्थानं पीएन साहेबांना श्रद्धांजली आपल्याला व्हायची आहे ते आपले उमेदवार राहुल पाटील, सन्मान्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष सन्मान्य व्ही पाटील साहेब, विजयरावजी देवणे साहेब, त्याचबरोबर चेतन नरके, भोगावतीचे चेअरमन शिवाजीराव पाटील, क्रांतिसिंह पवार, त्याचबरोबर बाबासाहेब देवकर, बबनराव रानगे, प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सतीश पानारी, शिवसेनेचे अध्यक्ष राजीव सूर्यवंशी, प्रकाश मुगडे, अनिल गाडगे, गगनबावड्याचे अध्यक्ष बजरंग तात्या, बंडोपंत कोटकर सर, मानसिंगराव पाटील, संभाजीराव पाटणकर, बयाजी शेळके, भगवान पाटील सर, वसुंधराताई, प्रिया वरेकर, दत्ता अण्णा पाटील, विलास पाटील, बंकट थोडगे, त्याचबरोबर सुभाष पाटील, सरिता पाटील, मंगलताई कांबळे, शालिनीताई शेळके आणि सर्वच दगडू जाधव, सर्वच विविध गावातून आलेले आमचे सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि तरुण मित्र, लोकसभेची निवडणुकीला या तालुक्यानं श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना भरभरून असं सहकार्य केलं आणि मागच्या वेळी आभार दौऱ्याच्या निमित्तानं आदरणीय महाराजांचा आपण सत्कार केला आणि ज्या कर्तृत्वान राजानं आपल्याला स्वाभिमानानं आणि ताटमानानं उभं करायला संधी दिली, त्यांच्या प्रती खऱ्या अर्थानं श्रद्धा दाखवण्याचं काम आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केलं आणि आता या विधानसभेच्या रणांगणामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण आलेलो आहोत। या करवीर, पन्हाळा, गगनबावडा आणि करवीर मतदारसंघामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय पीएन पाटलांच्या नंतर राहुल पाटील सारख्या एका तरुण कार्यकर्त्याला तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा, आमच्या माता भगिनींनी त्याला ओट्यात घ्यावं ही विनंती करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत। कारण की ज्या कर्तृत्वान नेत्यानं पीएन पाटलाने 30 वर्ष या जिल्ह्यामध्ये 40 वर्ष काँग्रेस बळकट करण्याचं काम केलं, काँग्रेसला खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये पोचवायचं काम चंदगडपासून शिरोळपर्यंत गेले 30-40 वर्ष त्या ठिकाणी केलं आणि काँग्रेस एके काँग्रेस अशा पद्धतीनं पीएन पाटलांचं जीवन या ठिकाणी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये त्या ठिकाणी गेलं। आज सुद्धा या करवीर तालुक्यामध्ये आम्ही फिरतोय, अनेक गाड्या महाराज बघतोय, सगळ्या महाराज गाड्यांच्यावर पीएन पाटलांचा फोटो आहे, त्याच्या खाली सगळीकडे एकच वाक्य आहे, ते म्हणजे एकनिष्ठ हे वाक्य अत्यंत महत्वाचं। आजच्या या राजकारणामध्ये हा शब्द एकनिष्ठ हा अत्यंत महत्वाचा आहे। तुम्ही कुठेही जावा, कुठेही पीएन पाटलांच्या कार्यकर्त्याची गाडी बघा, तिथं मागं लिहिलेलं असतं एकनिष्ठ। आज खरंच आपण सगळं चित्र या राज्यातलं बघितल्यानंतर पीएन पाटील किती एकनिष्ठ राहिले याचं कौतुक करावं तेवढं या ठिकाणी थोडं। कारण की आपण राज्यामध्ये बघितलं, आमदार फुटले, खासदार फुटले, सकाळी कोण सुरतला आहे, गुवाहाटीला आहे, आम्हालाच कळत नव्हतं अशी परिस्थिती आहे। टीव्ही लागला की आत्ता 2 आमदार गेले, आत्ता 4 आमदार गेले, कळतच नव्हतं लाईन कशाची लागलेली आहे। त्या साखरेच्या पोत्याला मुंगळ्याची लाईन लागते तसे आमदारांची लाईन सुरत गुवाहाटी मार्गे त्या ठिकाणी लागली होती। या महाराष्ट्राच्या जनतेला कळत नव्हतं। आम्ही मतदान करताना पवार साहेबांना बघून मतदान केलं, आम्ही मतदान करताना बाळासाहेब ठाकरे साहेबांना बघून मतदान केलं, काँग्रेसच्या लोकांना मतदान करताना आम्ही राहुल गांधी, सोनिया गांधींच्याकडे बघून मतदान केलं। आज 30 मंडळी फुटून आता भाजपमध्ये त्या ठिकाणी चाललेले आम्ही या उभ्या महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलं। उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं, आपण ज्यावेळी गगनबावडा तालुका म्हणतो, तुम्ही एखाद्या गावात आला असला, तुम्ही कुठेही बाहेर गेला तर तुम्ही अभिमानानं सांगता की मी बोरबेटचा आहे, मी धुंदोड्याचा आहे, मी खेरिवड्याचा आहे, गावाचा अभिमान आपल्याला या ठिकाणी असतो। ज्यावेळी जिल्ह्यात जातो त्यावेळी आम्ही सांगतो ताटमानेने मी गगनबावडा तालुक्याचा आहे, महाराष्ट्रात जातो त्यावेळी आम्ही सांगतो कोल्हापूर जिल्ह्याचा आहे, कुठं बाहेर गावी जातो त्यावेळी सांगतो आम्ही महाराष्ट्रातले आहोत। परंतु दुर्दैवानं गेल्या 3 वर्षापूर्वी
ज्यावेळी या घटना घडल्या, आमदार पळून गेले, त्यावेळी हे आमदार फक्त पळून गेले नाहीत, अपमान हा फक्त पक्षाचा झाला नाही, तर तो अपमान आमच्या महाराष्ट्राचा झाला, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं। आणि म्हणून ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, ही लढाई कोल्हापूरच्या मातीची आहे। जे कोल्हापूरच्या मातीशी या ठिकाणी एकनिष्ठ राहू शकले नाहीत, ते जनतेशी एकनिष्ठ या ठिकाणी राहणार नाहीत। जे स्वतःच्या मातीशी गद्दारी करून या ठिकाणी निघून गेले, ते उद्याच्या भविष्यकाळात तुमची मतं घेऊन तुमच्याशी एकनिष्ठ राहतील का, याचा विचार मतदारांनी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आणि एका बाजूला आज एकनिष्ठपणे जो PN पाटलांचं कुटुंब आहे, जे गेले 40 वर्ष काँग्रेसची सेवा करत त्या ठिकाणी आलं, कायम 40 वर्ष काँग्रेसची सत्ता राहिली नाही, मधले 5-10 वर्ष भाजप शिवसेनेची सत्ता राहिली, परंतु कुठल्या दबावाला बळी न पडता PN पाटील हिमालयासारखा काँग्रेसच्या पाठीमागे राहिला, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ज्यावेळी आम्ही मताला जातो, ज्यावेळी आम्ही बटन दाबतो, त्यावेळी आपल्याला देखील समाधान मिळालं पाहिजे। मतदान करून आल्यानंतर आपल्याला स्वतःची पाठ थपडता आली पाहिजे। मी कुणाला मतदान केलं, तर PN पाटील सारख्या एकनिष्ठ काँग्रेसवाल्याला मतदान केलं, हे आपल्याला छातीटोकपणे सांगता आलं पाहिजे। 4 चौकात उभारून आपल्याला सांगता आलं पाहिजे, मी मतदान एकनिष्ठ काँग्रेस बरोबर असणाऱ्या PN पाटलांच्या राहुल पाटलाला केलं, हे अभिमानानं आपल्याला सांगता आलं पाहिजे। आपण ज्यावेळी एखादं चांगलं काम करतो, त्यावेळी 4 चौघात आपण सांगतो की मी हे पुण्याईचं काम केलं, एखाद्याला गरीबाला मदत केली तर मी सांगतो याला मदत मी केली। तसा अभिमानानं उद्याच्या 20 तारखेला आपल्याला वाटलं पाहिजे की या तालुक्यामध्ये आपण काँग्रेसच्या पाठीमागे राहण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकार। राहुल पाटील एक तरुण कार्यकर्ता आहे, भविष्य काळातली 25 वर्ष राहुल पाटलाची तुमच्या समोर या ठिकाणी आहेत, आपण काळजी करू नका, सुरुवात आहे। आता मैदानात आलेला आहे पैलवान, पैलवान कच्चा नाही, रक्तात काँग्रेस आहे, तुम्ही काळजी करू नका, पैलवान कच्चा नाही आहे। आता शड्डू मारायला चालू केलंय, हळूहळू कुस्त्या होतील तसा रंगत आपल्याला दिसेल। आता ते शांत बोलतात, परंतु हळूहळू या राजकारणामध्ये ज्यावेळी तयार होतील, त्यावेळी निश्चितपणे तुम्हाला ग्वाही देतो, उद्याच्या 5 वर्षात या करवीर तालुक्याचा विकासाचा चेहरा हा राहुल पाटील असेल, हे मी जाहीरपणे आपल्याला या ठिकाणी सांगतो, हे मी जाहीरपणे सांगतो। कारण की हे तरुणाचं रक्त आहे, या तरुणाला एक निष्ठेचं पाठबळ आहे, PN पाटलांचा आशीर्वाद आहे, तुमच्या लोकांचा त्या ठिकाणी आशीर्वाद आहे। ज्यावेळी राहुल पाटलांची उमेदवारी जाहीर झाली पुलेवाडीमध्ये, त्यावेळी सगळ्या तमाम करवीर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी एकसंघपणे सांगितलं, या मतदारसंघाचा भावी प्रतिनिधित्व कोण करणार असेल, PN पाटलांचा वारसा पुढे घेऊन जाणार असेल, तर तो फक्त आणि फक्त राहुल पाटीलच असेल, ही भूमिका प्रत्येकाने या ठिकाणी स्वीकार। आज हे सगळं सत्य आम्ही तुमच्या समोर मांडतो एवढ्यासाठीच, कारण की उद्याचं भविष्य तुम्ही ठरवायचं आहे। उद्याचं भविष्य ज्या मुलाला आज राहुल पाटील, मी भावनिक बोलणार नाही तरी देखील आज राहुल पाटलांना PN साहेब या ठिकाणी नाहीत, ते पोरके आहेत, मातोश्री त्यांचं दुःखद निधन झालं, आज हे एकटे दोघं भाऊ या घराला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात। राजेश पाटील असू दे, राहुल पाटील असू दे, आज राहुल पाटील तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला PN साहेब आणि काकींची या ठिकाणी उणीव भासणार नाही। इथं बसणारे सगळे तुमचे पालक आहेत, इथं बसणारे तुमचे सगळे आई वडिलांच्या प्रेमाप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी सहकार्य करतील। मागचे बसणारे कार्यकर्ते, पुढे बसणारे सगळे भाऊ बहीण नात्यानं तुम्हाला आमदार केल्याशिवाय ही जनता गप बसणार नाही, हे मी जाहीरपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतो। ज्यावेळी माणूस पोरका होतो, घरातला आधार तुटतो, त्यावेळी आपण त्याला आधार देण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारली पाहिजे। माणुसकी आपल्यामध्ये असेल, जर या ठिकाणी माणुसकी आपल्यामध्ये शिल्लक असेल, तर हा तरुण मुलगा, वडील गेले, आई गेले, ज्यावेळी आमच्याकडे येतो की उद्याचं भविष्य काळामध्ये तुम्ही मला आशीर्वाद द्या, तर आपण काय करायचं, तर भरभरून आशीर्वाद द्यायचे आणि ते आशीर्वाद येणाऱ्या 20 तारखेला मतदानाला देत द्या, एवढी विनंती मला आपल्याला या ठिकाणी करायचं। हा संघर्ष आहे, या संघर्षामध्ये हा तरुण निश्चितपणे या परीक्षेमध्ये पास होणार, यामध्ये कुठलीही शंका नाही। श्रीमंत शाहू महाराजांचा आशीर्वाद आहे, मी त्याच्या पाठीमागे आहे। PN साहेबांच्या रक्षा विसर्जनाला मला गगनबावडा तालुक्यातल्या लोकांना या ठिकाणी सांगायचं आहे, तुमचं प्रेम माझ्यावर आहे ना, तुम्ही मला मानता का नाही? मी PN साहेबांच्या रक्षा विसर्जनच्या वेळी तिथं जाहीरपणे सांगितलेलं आहे
की उद्यापासून या ठिकाणी ऋतुराज जसा मला आहे तसा राहुल पाटील माझ्यासाठी या ठिकाणी असणार, तसा राहुल पाटील माझ्यासाठी असणार आहे। आणि मग तालुक्यातल्या लोकांना माझी विनंती आहे, आता अनेक गोष्टी येतील, अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी येतील, खिडकीतनं काही गोष्टी येतील, दारातनं काही गोष्टी येण्याची शक्यता नाकारता येत नाही। काही माणसं रात्री 12 वाजता तुमच्याकडे येतील, काही गोष्टी देण्याचा प्रयत्न करतील। आमचा एक दिवस तेवढ्यात जाईल, उद्याचा भविष्यकाळ आमचा जाणार नाही। ती संध्याकाळ कदाचित तेवढ्या विषयावर या ठिकाणी निघेल, परंतु दुसऱ्या दिवशीची सकाळ मात्र बंटी पाटलाबरोबरच आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। उद्याची सकाळ ही बंटी पाटलाबरोबर असणार आहे। एक रात्र आमची निघाल, परंतु उद्याची सकाळ, त्यानंतरची सकाळ, त्यानंतरची सकाळ ही फक्त आणि फक्त माझ्याबरोबर या तालुक्यातली असणार आहे। तुमची आणि माझी नाळ जुळलेली आहे। गेल्या 25 वर्षामध्ये आपण या तालुक्याचं राजकारण, समाजकारण एका चांगल्या दिशेला घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा गगनबावडा तालुका स्वाभिमानी दाखवण्याचं काम आपण या लोकसभेमध्ये केलेलं आहे। आता पुन्हा एकदा आपली परीक्षा आलेली आहे। आता पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये गगनबावड्याची ताकद दाखवण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे। अनेक संकट या ठिकाणी आहेत। मला परवा एका वरिष्ठ नेत्याचा विजयराव फोन आला, नंतर नाव सांगतो खासगीमध्ये, म्हणले बंटी पाटील तू जिल्हाभर फिरा लागलायस, लय शत्रुत्व घ्या लागल्यास। मी म्हणलं काही हरकत नाही, जोपर्यंत जनता माझ्याशी पाठीशी आहे तोपर्यंत बंटी पाटील भीत नाही, तोपर्यंत बंटी पाटलाला काळजी नाही। आज मी या जिल्ह्यामध्ये लढाई करतोय, ती कुणासाठी करतोय? काँग्रेसचे आमदार निवडून आले पाहिजेत, शिवसेनेचे आले पाहिजेत, राष्ट्रवादीचे आले पाहिजेत, या महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आलं पाहिजे। आणि तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसणारं सरकार या राज्यामध्ये याचं असेल तर महाविकास आघाडीचं सरकार येणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून राहुल पाटील या तालुक्यातून आमदार होणं हे तुमच्या आमच्या भविष्यासाठी महत्वाचं आहे, तुमच्या आमच्या भवितव्यासाठी महत्वाचं आहे। ज्या धामणी धरणाचा उल्लेख या ठिकाणी झाला, मी असेल, पीएन साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी ताकदीनं हे धरण व्हावं म्हणून कायमपणे संघर्ष त्या ठिकाणी केला। आज ते स्वप्न पूर्ण होताना आपल्याला या ठिकाणी दिसते। जो माणूस काम करतो त्याच्या पाठीमागे आपल्याला राहावं लागेल। पाणी आपल्यासाठी किती महत्वाचं आहे हे मी गगनबावड्यात सांगण्याची आवश्यकता नाही आहे। आणि म्हणून आपल्याला निर्णायक भूमिका येणाऱ्या 20 तारखेला घ्यावी लागेल। आणि ही भूमिका घेत असताना महाविकास आघाडीच्या बाजूने तुम्ही सगळ्यांनी भूमिका घ्यावी हे सांगण्यामागची एक 10 कारणं आहेत, ती मी आपल्याला सांगणार आहे। आज आमच्या माता भगिनी घर चालवत असतात, संसार या ठिकाणी करत असतात, या भगिनींसाठी देखील आता आम्ही काही गोष्टी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। मागच्या काळामध्ये लाडकी बहीण भाजपवाल्यांना आठवली, ते लोकसभेला लाटणं गाठल्यामुळे आठवली। लोकसभेला जे दणका दिलासा तुम्ही, त्यामुळे लाडकी बहीण आठवली। त्याच्या आधी 3 वर्ष आहे ना सरकार त्यांचं, 3 वर्ष आहे ना विजयराव, बरोबर आहे ना? एकनाथ शिंदे साहेब 3 वर्ष मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीसजी 3 वर्ष मुख्यमंत्री आहेत, अजित पवार आहेत। अजित पवार थोडे लेट आले कारण की बस भरली होती तरी गेले त्यात, VB साहेबांना सोडून। 3 वर्ष त्यांना लाडकी बहीण आठवली नाही। लोकसभेला जो दणका बसला, लोकसभेला जे या ठिकाणी दाखवलं, त्यावेळी लाडकी बहीण आठवली, लाडका भाऊ आठवला, लाडका शेतकरी आठवला, लाडका उद्योग आठवला, सगळं लाडकं यांचं झालं, फक्त मतासाठी यांचं लाडकं या ठिकाणी झालं। आणि त्या पद्धतीनं आमचं वागणं असणार नाही। उद्याच्या भविष्यकाळात या महाराष्ट्रातल्या महिलांचा सन्मान राहिला पाहिजे, ही महाविकास आघाडीची भूमिका आहे। आणि म्हणून आम्ही निर्णय घेतलाय की उद्याच्या काळात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर सगळ्या माता भगिनींना आम्ही महिन्याला 3000 रुपये देण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। किती रुपये? जोरात सांगा की 3000 रुपये। 3000 रुपये महिलांच्या खात्यावर जमा होतील। दुसरी एक घोषणा आम्ही केलेली आहे की एसटीतला प्रवास तुम्हाला मोफत असणार आहे। दर महिन्याला माहेरी जायला हरकत नाही। एसटीचा प्रवास मोफत, महिलांना मोफत, नवऱ्याला नाही। त्यामुळं महिला आमच्या या महाराष्ट्रात कुठेही फिरल्या, पंढरपूरला गेल्या, आळंदीला गेल्या, शेगावला गेल्या, कुठं त्या ठिकाणी रायगडला जायचंय, प्रतापगडला जायचंय,
पन्हाळ्याला जायचंय, किल्ला बघायचाय, देवाचं दर्शन घ्यायचंय, कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं दर्शन घ्यायचंय, नरसिंहवाडीला जाऊन दत्ताचं दर्शन घ्यायचंय, मोफत प्रवास, पैसे तिकीट काढायचं नाही, 100% तिकीट काढायचं नाही. हा निर्णय महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर आम्ही घेणार. दुसरा सगळ्यांसाठी महत्वाचा आहे की 5 वर्ष महागाई आटोक्यात आणणार. महत्वाचं आहे का नाही? कारण की आता खाद्यतेल वाढले का नाही, गोड तेल वाढले का नाही, डाळ वाढली का नाही. मी आता दिवाळीला परवा फराळाला जायत होतो, दिवाळीला प्रचाराला फिरत होतो लोकांच्याकडे. फराळाला घरात गेलो, पूर्वी घरात दिवाळीला गेलो की 10 पदार्थ असायचे, आता कोण फराळच दिला नाही महागाई म्हणून. मला 2 घरात गेलो, करंजी खाल्ली, खोबरंच नव्हतं. एवढी महागाई झालेली आहे की आता पूर्वी बेसनचा लाडू असायचा, गऱ्याचा लाडू असायचा, बुंदीचा लाडू असायचा, आता एकच लाडू केलाय आमच्या भगिनीनं. परवडनाच. डाळी वाढल्या, खोबरं वाढलं, बटाटा वाढला, कांदा वाढला, तूर डाळ वाढली, सगळी महागाई. ही महागाई भाजपनं केली, ही महागाई एकनाथ शिंदेनी केली, ही महागाई देवेंद्र फडणवीसांनी केली, ही महागाई अजित पवारांनी त्या ठिकाणी केली. आणि आता म्हणतात 1500 रुपये दिलं. अरे बाबा, तिकडनं 2000 काढून घेतलं त्याचं काय? या महागाईतनं आमचं 2000 काढून घेतलं त्याचं काय? त्याचं उत्तर नाही. आणि म्हणून आम्ही ज्यावेळी 3000 रुपये देण्याची घोषणा करतोय त्यावेळी महागाई वाढणार नाही हा शब्द माझ्या सगळ्या भगिनींना मी मुद्दामून या ठिकाणी देतो. महागाई वाढणार नाही हा शब्द आमचा या ठिकाणी आहे. आज आमचे तरुण रोजगार नाही म्हणून रस्त्यानं फिरतायत. 10,000 आणि 12,000च्या नोकऱ्या आहेत. आम्ही आता निर्णय घेतलेला आहे. महाविकास आघाडीचं सरकार आलं की 2.5 लाख सरकारी नोकऱ्या पहिल्या 100 दिवसात या ठिकाणी भरणार. पहिल्या वर्षभरामध्ये त्याची प्रोसेस चालू करू. पहिल्या वर्षभरामध्ये 2.5 लाख सरकारी नोकऱ्या आपल्या केल्या जातील. आपण मधल्या काळामध्ये बघितलं, पोलिसांच्या मध्ये आपल्यातली काही मुलं सिलेक्ट झाली. कोणी सिंधुदुर्ग मध्ये तलाठी म्हणून झालं, कृषीमध्ये या ठिकाणी झालं. या सगळ्या भरत्यामध्ये हा ढक्कल गाडी जशी चालत्या तशा चाललेल्या. आता तसं नाही. महाविकास आघाडीचं सरकार आलं की 2.5 लाख नोकर भरती आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत. हे मला मुद्दामून आपल्याला सांगायचं. हे करत असताना आज बेरोजगार जे युवक आणि युवती आहेत, ग्रॅज्युएट आहेत, त्यांना नोकरी लागेपर्यंत महिन्याला 4000 रुपये देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेत. म्हणजे जे बेरोजगार युवक आहेत, पदवीधर आहेत, त्यांना स्टायपंड म्हणून 4000 रुपये देण्याची भूमिका आपण या ठिकाणी स्वीकारतो. आज शेतकरी अडचणीत आहे, कर्जामध्ये 3 लाखापर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतोय. किती जोरात जरा ऐकू आलं का नाही? 3 लाखापर्यंतची कर्जमाफी निर्णय आपण घेतोय. ज्यांनी नियमित परतफेड केलेले आहे त्यांना 50,000 रुपये द्यायचा निर्णय घेतोय. मागचे 50,000 आले का भाजपचे? जोरात सांगा. आपले पैसे 100% 50,000 रुपये आपले प्रोत्साहनपर अनुदान हे निश्चितपणे या ठिकाणी येणार. त्याचबरोबर घरामध्ये 300 युनिट जर आपण वीज वापरत असू तर त्या विजेतलं 100 युनिटचं बिल माफ होणार. 300 युनिट मधलं 100 युनिटचं बिल आता माफ होणार. हाही निर्णय आपण प्रामुख्याने त्या ठिकाणी घेतोय. आणि महाराज, माझ्या प्रयत्नातून, मी माझा नाही सगळ्यांचा प्रयत्न आहे, माझी इच्छा होती बाबासाहेब की हे आमच्या जाहीरनाम्यात यावं. कारण की ग्रामीण गावागावामध्ये गेल्यानंतर ही एक मोठी अडचण येत्या, पाणंद रस्ते. आणि जाहीरनाम्यामध्ये विचार आता गाठले की पाणंद रस्त्यासाठी 10,000 कोटी रुपये या वर्षी आपण या ठिकाणी देणार. ही भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली. आज अनेक पानंदी आम्हाला जेसीबी करायला लागतो, मुरुम टाकायला लागतो, रस्ता नसतो. या पानंदी करण्यासाठी 10,000 कोटी रुपये देण्याची भूमिका महाविकास आघाडी म्हणून आपण या ठिकाणी घेतले. हे सगळे चांगले निर्णय तुमच्यापर्यंत पोचवायचे असतील, 3,000 रुपये तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पोचवायचे असतील तर कोण निवडून यायला पाहिजे? जोरात सांगा. ते 3,000 पोचायचे असतील, लाईट बिल माफ व्हायचं असेल, गॅस सिलेंडर हे 6 सिलेंडर आपण 500 रुपयाला देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे.
किती? 500 रुपयाला 6 सिलेंडर आपण देणार. हे सगळे गरिबांसाठी निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादीनी, शिवसेनेने घेतलेले आहेत. आता आपली जबाबदारी आहे. ताट पुढ्यात आणलेलं आहे, आपण जेवायला मात्र कमी पडता कामा नये. आणलेलं ताट जेवलं पाहिजे व्यवस्थित, आणि ते जेवायचं असेल तर वाढपी चांगला पाहिजे. वाढपी राहुल पाटीलच पाहिजे. वाढपी राहुल पाटीलच पाहिजे या गगनबावडा तालुक्यातनं. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, शाहू महाराजांच्यावर आपण प्रेम केलं, त्यांना आपण सहकार्य केलं. आता दुसऱ्यांदा वेळ आलेली आहे. PN पाटलांच्या माग या ठिकाणी राहुल पाटलांच्या हात या चिन्हासमोरचं बटन दाबायचं काम आपल्याला करावं लागेल. एवढी विनंती या निमित्तानं करतो. गगनबावड्यातले लोक जवळजवळ 25% 50% साळवणला नेहमी असतासा, त्यातले 25% पुढं कोल्हापुरात सारखे असतासा. त्यामुळे कोल्हापुरात तुमचे कुठं संबंध असतील तिथं दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील आहेत, त्यांचं चिन्ह काय? हात. उत्तरमध्ये राजू लाटकर आहेत, त्यांचं चिन्ह काय? काय? प्रेशर कुकर. त्यामुळं उत्तर असू दे, दक्षिण असू दे, करवीर असू दे, पन्हाळ्यामध्ये असू दे, जिथं जिथं जाचीला तिथं तिथं हे महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचार करा. पुढचे 8 दिवस दुसरं काय काम करू नका. माझ्या तरुण मुलांना या ठिकाणी विनंती आहे, पुढचे 8 दिवस सलमान खान, ऐश्वर्या राय DP वर नको. अनुष्का शर्मा, विराट कोहली 20 तारखेनंतर सगळे फेसबुकवर, इंस्टाग्रामवर काय ठेवायचं नाही. आता पुढचे 10 दिवस फक्त आणि फक्त हात दिसला पाहिजे. ही जबाबदारी आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घ्यावं. मतदान चांगल्या पद्धतीनं करावं. या गगनबावडा तालुक्यामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत. मी पालकमंत्री असताना ST स्टँडला 1 कोटी रुपये दिले. कॉन्क्रिटीकरण ST स्टँडचं झालेलं आहे. 74 लाख रुपये सुशोभीकरणाला त्यावेळी आणले. त्याचंही काम आता सुरू होईल. ST स्टँड चांगला आपण या गगनबावडा तालुक्याचं या ठिकाणी केलं. आणि ज्याचा उल्लेख इथं झाला, गगनबावडा तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असू दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असू दे, आपण ही निवडणूक झाल्यानंतर एकत्रितपणे या ठिकाणी बसूया आणि निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं स्मारक कुठं उभा करता येईल तो निश्चितपणे प्रयत्न राहील. तुम्ही काळजी करू नका. हे दोन्ही स्मारक करण्यासाठी जो जो निधी लागेल तो बंटी पाटील देईल. कुठेही शासकीय निधी द्यावा लागणार नाही. ज्या पद्धतीने कसबा बोर्डामध्ये 1ही रुपया शासकीय निधी न घेता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण कसबा बोर्डामध्ये या ठिकाणी उभा केला, त्याच पद्धतीनं या तालुक्यामध्ये एक दिशा देण्यासाठी, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढे जाण्यासाठी निश्चितपणे जे जे योगदान करता येईल, जे जे या तालुक्यासाठी मला करता येईल ते करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. एवढी ग्वाही या निमित्ताने देतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला आपलं चिन्ह काय? जोरात जोरात हातासमोरचं बटन दाबा, राहुल पाटलांना निवडून द्या एवढी विनंती करतो. आणि यानंतर तुमची आमची अस्मिता, ज्यांना आपण राजे म्हणून आदरणीय लोकसभेमध्ये आदरणीय शाहू महाराजांना या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने पाठवले, ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी करावं.